नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। रघुनाथ नगर येथील जिलानीवाडी परिसरात सध्या आपण आहोत आणि या परिसरामध्ये भली मोठी एक पडीक जागा होती आणि इथे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे ते मलबा पडला होता आणि त्यामुळे येथील स्थानिकांना रहिवाशांना मोठ्या प्रमाणात जे आहे ते अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। परंतु माजी नगरसेवक विकास रेपाळे असतील, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव असतील यांच्या माध्यमातून आता आपण पाहू शकतो जिलानीवाडी परिसरातील या संपूर्ण पडीक जागेचा काय पलट होतोय। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण पाठीमागे जर पाहिलं तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे आणि या परिसरातील स्थानिक असतील, नागरिक असतील, या ठिकाणी विकास रेपाळे असतील, नम्रता भोसले जाधव असतील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतायत, त्यांचे आभार मानतायत आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो स्थानिकही या परिसरात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि मागील 20 वर्षांहून अधिक काळ ही जागा जी आहे ती या ठिकाणी पडीक स्वरूपात होती, परंतु येथे असणाऱ्या मलबामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत होती। आजूबाजूच्या ही जी इमारत आपल्याला पाहायला मिळते या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना अनेक रोगराईचा सामना करावा लागत होता। येथील स्थानिकांनी ही समस्या येथील माजी नगरसेवक विकास रेपाळे असतील, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव असतील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता प्रत्यक्षात हा संपूर्ण परिसर जो आहे तो सुशोभीकरण करण्याचं काम जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि याच्यामुळे येथील स्थानिकांना, येथील रहिवाशांना हा प्रचंड मोठा जो आहे तो दिलासा म्हणावा लागेल। आणि कायमच या परिसरातील नागरिकांच्या हक्केला धावून जात असा विकास रेपाळे असतील, नम्रता भोसले जाधव असतील आणि आता आपण बघू शकतो स्थानिकांची ही समस्या होती आणि या समस्येला आपण बघू शकतो तात्काळ त्यांनी या ठिकाणी समस्येचं निदान केलेलं आहे। स्थानिकांच्या माध्यमातून विकास रेपाळे असतील, नम्रता भोसले जाधव असतील यांच्याप्रती आभार मानले जातात। मोठ्या प्रमाणात महिलाही आपल्याला इथे आलेल्या पाहायला मिळतात। आपण सर्वांशी संवाद साधणार आहोत आणि या संपूर्ण कामाविषयी त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झालेली आहे ते माजी नगरसेवक विकास रेपाळे हे देखील इथे आपल्याला पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि एकंदरीतच या कामाविषयी माहिती जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत। आणि आता आपण बघू शकतो प्रत्यक्षात येथे कामाला सुरुवात झाल्यामुळे येथील स्थानिकांना, ठाणेकरांना प्रचंड मोठा हा दिलासा जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही मोकळा भूखंड होता, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचत होता आणि अनेक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता। अखेर हा पूर्ण स्वच्छ करण्यात येतोय, काय सांगाल? या ठिकाणी म्हणजे ह्याला थोडासा बॅकग्राऊंड असं की इथे जिलानीवाडीच्या स्थानिक काही झोपड्या होत्या आणि त्यानंतर त्या तोडल्या गेल्या आणि त्यानंतर ह्या ठिकाणी म्हणजे आपण जिथे उभे आहोत एक्झॅक्टली इथून जवळजवळ हा कितीतरी लांबपर्यंतचा त्या कंपाऊंड वॉलपर्यंत पूर्ण सगळं डेब्रिज होतं आणि मला असं वाटतं की दरवर्षी आम्ही थोडं हे करायचो, परंतु मी खरं तर सत्यभावना सोडे आमचे हाजी इलियासजी इथे नाही आहेत, ज्यांनी म्हणजे बघा कुठलंही काम कोणीतरी इनिशिएट करताना कोणी ना कोणीतरी एक असतो ज्याला इनिशिएटर असतो आणि सत्यभावना सोसायटीचे सगळे पदाधिकारी यांनी आम्हाला एक पत्र लिहिलं, खरं महापालिका प्रशासनाला आणि आम्हाला एक पत्र लिहिलं। त्यांनी मला वाटतं 21 तारखेला पत्र लिहिलं। मी ते पत्र महापालिकेचे जे उपायुक्त आहेत त्यांना आणि राणी शिंदे मॅडम, परत आमचे जे इथले SI आहेत यांना सगळ्यांना ते पत्र त्याची आम्ही जसं आमच्याकडे पद्धत आहे की बाबा ते पत्र अटॅच करून पुढे पाठवलं आणि त्यानंतर महापालिकेची यंत्रणा आणि आमची स्वतःची यंत्रणा अशा सगळ्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या ठिकाणचं कधी नाही तरी म्हणजे तुम्ही स्थानिकांना विचारलं तर मी तर नाही सांगू शकत कारण मी गेले 8.5 वर्ष या प्रभागात आहे, परंतु हे स्थानिकांचं म्हणणं असं की गेले 18 ते 20 वर्ष या ठिकाणी हे डेब्रिज होतं। आज हे सगळे जे तुम्हाला मोकळं दिसतंय हे तुम्ही बघू पण शकले नसते आणि हे काम मला वाटतं हेच काम करणं हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अपेक्षित आहे। माननीय त्यांच्या ज्या संकल्पना आहेत, ज्या लोकांच्या प्रती काम केलं पाहिजे तेच करण्याचा मी असेल, नम्रता भोसले जाधव मॅडम असतील, आम्ही प्रयत्न करत असतो। ही नागरिक हे काय हे कोणाला आहे ना हे आज यांच्या चेहऱ्यावरती तो जो एक आनंद आहे की त्यांनी इथे कधी असं हे मोकळं बघितलंच नव्हतं। हा प्लॉट थोडासा प्रायव्हेट प्लॉट आणि असं थोडासा विवादित हे आहे, पण तरी देखील या ठिकाणी डेब्रिजमुळे ह्या आजूबाजूच्या सोसायट्या आहेत, ह्या चाळी एका बाजूला बघा, एका बाजूला सोसायटी आहेत, एका बाजूला चाळी आहेत, परंतु यांच्या सगळ्या भावना तुम्ही विचारा तुम्ही त्यांना की सोसायट्यांमध्ये तर साप निघत होते,
मच्छर आणि ह्याचं तर काय आजारी पडण्याचं प्रमाणच यावेळेला पाऊस लवकर सुरू झाला तर अतिशय भयावह परिस्थिती होती. परंतु आज मला देखील थोडंसं समाधान वाटतं की आपण काहीतरी करू शकलो. म्हणजे या ठिकाणी म्हणजे जसं तुमच्या आपलं त्या आनंद कोपरीच्या ज्या एंट्री पॉइंटला जसं हरिओम नगरच्या इकडे जसं डेब्रीचं डोंगर होते तसे डोंगर होते इथे. आज इथे सगळं मोकळं झालं. ही झाडं ट्रिमिंग झाली. ते सगळं हे महापालिकेची यंत्रणा आणि आमची स्वतःची देखील यंत्रणा याच्या माध्यमातून हे सगळं केलेलं आहे. अनेक नागरिकांना डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांना देखील सामोरं जावं लागत होतं. आता इथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही असं आश्वासितही करण्यात आलं. नाही, इथे मी तुम्हाला सांगितलं ना, या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड ठेवण्यात आहेत, कॅमेरे लावण्यात येतील. डेंग्यू मलेरिया जिथे तुम्ही अस्वच्छता असणार आहे तिथे होणार आहे. पण आज जर मोकळं राहिलं तर नक्कीच रोगराई होणार नाही, लोकांचं आरोग्य चांगलं राहील. शेवटी ही संमिश्र वस्ती आहे. एका बाजूला आमच्या सोसायटीत राहणारी लोक आहेत, एका बाजूला चाळीत राहणारी लोक आहेत. थोडंसं मोकळं राहिलं, थोडं पाणी नाही साठलं तर या ठिकाणी अजून चांगले होईल. काय करता येईल याच्याविषयी अजूनही उपाययोजना करण्यात येतील. इथे थोडे आम्ही कॅमेराज लावायचा विचार करतो की जेणेकरून कोणी डेब्रिज नाही, कचरा आणून नाही टाकला पाहिजे. या ठिकाणची सुरक्षितता राहिली पाहिजे. सिक्युरिटी गार्ड प्रायव्हेटली ठेवावं लागेल. सगळं करावं लागेल. मॅडम, अनेक तक्रारी या संदर्भात येत होत्या. अखेर हे मैदान जे आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे. काय सांगा? खरं तर आम्ही गेले 8.5 वर्षापासून ज्या वेळेला या प्रभागात आलो तर म्हणजे एक असतं ना की पडद्याच्या पलीकडे काय आहे ते दिसत नाही. म्हणजे वेगवेगळं मला तर असं वाटायचं याच्या पाठी डायरेक्ट नाला चालू होतोय आणि म्हणजे एवढंच आहे, डेब्रिज किती आहे, म्हणजे एक वेगळं चित्र होतं. अतिशय अस्वच्छता, दुर्गंधी असं सगळं होतं. परंतु त्याला आम्ही वारंवार प्रयत्न देखील केले. तेव्हा कळलं हा प्रायव्हेट प्लॉट आहे आणि मग काही थोडा विवादित आहे. परंतु मला असं वाटतं आम्ही ज्यावेळेला ईद निमित्त इथे इफ्तारी केली यावेळची आणि त्यावेळेला जवळजवळ आम्ही दिवसभर इथे सर्व आमची जे काही कार्यकर्ते आहेत, स्थानिक सगळे आमचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी म्हणजे सगळेच जण आम्ही एकत्र येऊन इथे ज्यावेळेला इफ्तारी केली त्यावेळेला खऱ्या अर्थाने कळलं की इथे अतिशय वेगळी परिस्थिती आहे. ह्याच्यामधून काही ना काहीतरी आपल्याला मार्ग काढणं गरजेचं आहे. 8.5 वर्ष खूप मोठा कार्यकाळ आहे. नगरसेवकांना 5 वर्ष मिळतो, परंतु कोविडमुळे आणि निवडणुका प्रलंबित झाल्यामुळे 8.5 वर्षाचं कार्यकाळ मिळालेलं आहे. तर त्या परिस्थितीत मला असं वाटलं की आपण हे बघायला पाहिजे आणि ही जी काही सोसायटी आहे, सत्यभावना सोसायटी म्हणून, त्या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत त्यांनी तक्रारी नोंदवल्या की डासांचा प्रादुर्भाव होतोय, वारंवार साप निघतायत आणि जीवनमान धोक्यात आलेलं आहे. तर काही ना काहीतरी उपाययोजना करा. आणि आमचे इलियासभाई जे आहेत तिकडचे कार्यकर्ते त्यांनी देखील याचा इनिशिएट घेतला आणि ते स्वतः त्या सी विंग मध्ये राहतात. A, B आणि C विंग आहे. तर पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला ती अगदी A, B पर्यंत आम्ही संपवत आणली. तर मला वाटलं हे काम झालेलं आहे, आता काय इथे पुढे नाही. तर बोलले नाही, हा पूर्ण आमच्या प्लॉटपर्यंत आहे. मग कळलं की हे खूप मोठं काम आहे आपण हातात घेतलेलं. 15 ते 20 दिवस सुमारे त्या ठिकाणी गेले पूर्ण साफसफाई करण्यात. आणि ह्याच्यात ज्यावेळेला महापालिका प्रशासनाला हाताशी घेतलं त्यानंतर कळलं की नुसती महापालिका यंत्रणाच नाही तर आपल्याला स्वतःही त्या ठिकाणी उतरावं लागेल. मग स्वतःचे लेबर असू दे, त्याच्यामध्ये डंपर्स असू दे, JCP असू दे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वखर्चानी लावून त्या ठिकाणी सर्व हे सगळे म्हणजे जे आमचे स्थानिक आहेत लोक ती तिकडे उभं राहत होती दररोज. आणि जे काही होतं स्थानिकांची जी मदत असते ती कायमस्वरूपी या ठिकाणी लाभली. म्हणून हे एक मोकळं चित्र, एक मोकळा श्वास बोलू आपण जिलानीवाडीने आज घेतला असं बोलायला मला असं वाटतं वावगं ठरणार नाही. आपण पाहिलं या ठिकाणी लोक या ठिकाणी आपण बघू शकतो विकास रेपाळींची संवाद साधतात, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. महिलाही मोठ्या प्रमाणात आहेत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिसरात मलबा आज तक के मलबा यहीं पड़ा हुआ था. यहाँ समझ लो कि यहाँ कचरे से लेके दुनिया भर के जानवर से लेके सांप उप तक के सोसाइटियों में जाता था, घरों में आता था. तो यहाँ के लोग जो है इतने परेशान थे. बहुत सी जगह पे लोगों ने जाके अपनी गुहार लगाई, बहुत से दरवाजों पे गए, लेकिन एकदम इनकी परेशानी कहीं हल नहीं हुई. तो आखिर लास्ट में हमारे जो सत्यभावना सोसाइटी के हमारे हाजी इलियास साहब है, उन्होंने लास्ट में हमारे विकास रेपाले साहब जो हमारे माननीय नगर सेवक है उनको ये विषय बताया. और बीमारियां इतनी बढ़ गई थी, डेंगू मलेरिया टाइफाइड से बच्चे परेशान थे, लोग परेशान थे. लास्ट में फिर विकास रेपाले साहब ने और हमारी नम्रता भोसले मैडम ने इस इनिशिएटिव को लिया और लोगों की समस्या को देखते हुए, लोगों की समस्या को सुनते हुए उन्होंने ये कदम उठाया कि हमको कैसे करके लोगों को यहाँ एक अच्छा सांस लेने का वातावरण देना चाहिए और सोसाइटियों में हर आदमी खुश रहे.
तो आज आप देख ही रहे हैं कि कितना अच्छा जो है यहाँ हर चीज ग्राउंड को क्लियर कर दिया गया है। तो हमारे जो उप मुख्यमंत्री शिंदे साहब है, उन्होंने अपने नगर सेवकों को सिखाया है और उनके रास्ते में हमारे विकास रेपाले साहब चल रहे हैं। और आज हर जगह देखो लोग भी कितने खुश हैं, आप लोगों को पूछ सकते हैं। वो चव्हाण साहेब, अब ये यहाँ देख सकते हैं, आज 20 साल से यहाँ पे कचरे का बहुत बड़ा तकलीफ था। यहाँ एक डंपिंग ग्राउंड हो गया था मलबे की वजह से, और जिसकी वजह से 20 साल से यहाँ बहुत बीमारी फैली थी। मलेरिया हो गया, डेंगू हो गए, और यहाँ पे जहरीले जानवर भी निकलते थे। और यहाँ के स्थानिक लोगों ने ये कंप्लेंट कई जगह पे जाके की, अभी बताई भी, लेकिन इसका कोई हल नहीं हुआ। फिर आखिर में माननीय विकास रेपाले साहब को हम यहाँ के स्थानिक लोगों ने जाके ये कंप्लेंट बताया, तो उन्होंने इनिशिएटिव लेके, प्रायोरिटी पे लेके, ये संज्ञान लेके उन्होंने सब कुछ मतलब छोड़ के पहले काम किया। और आप देख सकते हैं कि कितना अच्छा उन्होंने ये सब काम किया है। उनके मार्गदर्शन में इतना बढ़िया यहाँ पे एक वातावरण हो गया। यहाँ पे एक मिनिट काका, पुढे या. नमस्कार, मी सत्यभावना सोसायटी ABC म्हणून बोलतोय. आमच्या इथे 18-19 वर्ष हा जो पूर्ण पॅसेज एवढा घाणेरडा झाला होता, त्या एवढं डेब्रीज वगैरे घाण, त्यामुळे मलेरिया, डेंग्यू हे साथीचे रोग आम्हाला खूप त्रास झाला. जवळ 15-16 वर्ष आम्ही सहन केलं. त्यानंतर आम्ही आमच्या सी विंगमधले इलाजबाई म्हणून आहेत, त्यांना आम्ही एक पत्र दिलं. त्यानंतर त्यांनी रेपाळे साहेबांकडे ते पत्र देऊन रेपाळे साहेबांना रिक्वेस्ट केली आणि रेपाळे साहेबांनी एवढं छान काम केलंय की त्यामुळे आता डेंग्यू, मलेरिया या साथीचे रोग आहेत ना, ते होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे फार आभार मानतोय. इलाजभाई आणि रेपाळे साहेबांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप चांगलं काम केलं. आभारी आहोत. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी जे स्थानिक आहेत ते देखील या ठिकाणी माजी नगरसेवक विकास रेपाळे असतील, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव असतील, यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत, आभार व्यक्त करत आहेत. आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात आजचा दिवस जो आहे तो या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. कारण की मागील तब्बल जवळपास 20 वर्षे या संपूर्ण परिसरामध्ये रॅबिटचे, मलब्याचे ढीकच्या ढीक लागलेले. त्यामुळे येथे राहणाऱ्या स्थानिकांना, ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु आपण बघू शकतो आज इतक्या वर्षानंतर जेव्हा ही बाब माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या निदर्शनास आणून दिली, त्याच्यानंतर आपण बघू शकतो प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. हा संपूर्ण परिसर जो आहे तो मोकळा करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे या परिसरात पसरणारी रोगराई असेल त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात जे आहे ते स्थानिकांना दिलासा मिळणार आहे. आणि आपण बघू शकतो या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रॅबिट पडलं होतं, कचऱ्याचे ढीग लागले होते. हा परिसर स्वच्छ करण्यात यावा अशी त्या स्थानिकांची मागणी होती. आणि हा विषय जेव्हा ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्यापर्यंत हा विषय गेला, त्याच्यानंतर आपण बघू शकतो प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली आहे. ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा असेल, सोबतच विकास रेपाळे यांनी स्वतःचे कामगार लावून हा संपूर्ण परिसर जो आहे तो अगदी तातडीने स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यामुळे नक्कीच या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना, ठाणेकरांना प्रचंड मोठा हा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे. ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशीच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. ठाणे शहरातल्या व जिल्ह्यातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा.